साधला। मात्र आता या प्रकरणी निलेश राणेंविरोधात बेकायदेशीररित्या घरात घुसल्याप्रकरणी मालवण पोलिसांनी गुन्हा दाखल केला। आता मला अटक करा असं आव्हान निलेश राणेंनी पोलिसांना दिलंय। तर दुसरीकडे मंत्री नितेश राणे भाऊ निलेश राणेंसाठी धावून आल्याचं दिसतंय। राजकीय लढाईत आमदार निलेश राणेंना एकटं पाडलं जात असल्याचं नितेश राणेंनी म्हटलंय। तर त्यांना बळीचा बकरा करण्यात येत असल्याचा आरोपही निलेश राणेंनी केलाय। ज्यांच्या घरात पैसे सापडले त्यांना साधी नोटीस नाही, त्यांना साधं पोलीस स्टेशनमध्ये बोलवलंही नाही आणि आम्ही तो गुन्हा पकडून दिला। हा आमचा गुन्हा झाला। दबावाखाली हे सगळं चाललंय हे आता स्पष्ट दिसतंय। चोरी करा, डाका टाका असे अजून 10 केसेस माझ्यावर झाले तरी पुढचे जे काय 3-4 दिवस आहेत मी काय यांना सोडणार नाही। मला विनंती करायची आहे पोलीस डिपार्टमेंटला, नोटीस आपण दिलेली आहे, FIR आपण केलेला आहे, आता मला अटकही केलं पाहिजे। आपण आदरणीय निलेशजींचा पण बळीचा बकरा केला जातोय, त्यांना एकटं पाडलं जात आहे। का दुसरा शिवसेनेचा नेता बोलत नाहीये? का बोलत नाहीये? उदयजी येऊन का रवी चव्हाण साहेबांवर टीका करत नाहीये? त्यांना का पुढे बोला? अजून निलेशजींच्या समर्थनात एक पण शिवसेनेचा नेता का उतरत नाहीये? दरम्यान गुन्हा दाखल झाल्यानंतर निलेश राणेंनी रवींद्र चव्हाणांवर निशाणा साधलाय। तर या संदर्भात उत्तर देणं रवींद्र चव्हाणांनी टाळलंय। साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हे सगळं चालू आहे। ते किती वेळा फोन करतायत, कोणाकोणाच्या नंबरवर फोन करतायत, त्यांचा PA किती लोकांना फोन करतोय, किती लोकांच्या टच मध्ये आहे, हे मलाही सगळं माहिती आहे। पण त्यांना जर वाटत असेल मी हे सगळं म्हणजे ह्या सगळ्या प्रेशरला मी बळी पडेन, अजून त्यांनी मला ओळखलेलं नाही। एक गुन्हा कोणी दाखल केलाय आपल्याला माहिती आहे की नाही मला माहित नाही, परंतु मी आलोय निवडणूक प्रचारासाठी। आणि आता बातमी आहे शिवसेना नेते दीपक केसरकर यांनी केलेल्या एका मोठ्या दाव्याची। सिंधुदुर्गात नारायण राणेंविरोधात मोठा कट रचला जात असल्याचा आरोप दीपक केसरकरांनी केलाय। राणेंचं राजकारणातलं महत्त्व कमी करण्याचा डाव असल्याचा आरोपही त्यांनी केलाय। आता दीपक केसरकरांच्या आरोपांना नितेश राणेंनी उत्तर दिलंय। 2014 पासून नारायण राणेंना कोण विरोध करत होतं असा सवाल नितेश राणेंनी दीपक केसरकरांना विचारलाय। आज एक मोठा कट या जिल्ह्यामध्ये चालू आहे। त्यांना राणे साहेबांचं महत्त्व संपवायचं आहे। राणे साहेबांनी या जिल्ह्याच्या लोकांच्या मनावर अधिराज्य घडवलं। आज ते राणे साहेब तुम्हाला दिसतात का कुठल्या ह्या निवडणुकीच्या प्रचारात? दिसत नाही। राणे साहेबांचा शब्द होता, आम्हाला सुद्धा वाटत होतं की आम्ही राज्याच्या स्तरावर एकत्र काम करतो, तर आम्ही इथं सुद्धा एकत्र काम केलं पाहिजे। 2014 पासून कोणी सुरुवात केली? राणे साहेबांच्या विरोधात दहशतवाद हा विषय कोणी चुकीची त्यांची प्रतिमा खराब केली? 14 पासून ते 24 पर्यंत हा जो काही प्रवास राणे साहेबांचा आणि राणे कुटुंबाचा झालेला आहे, त्याची सुरुवात कोणी केली 2014ला? आणि तेच म्हणतायत, म्हणून हसायला आलं, तेच म्हणतायत की राणे साहेबांना संपवण्याचा कट रचला जातोय। तर महायुतीमध्ये 2 तारखेपर्यंत भूकंप होणार, कारण कोकणामध्ये सुरू असलेल्या राजकीय राड्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनीच तशी माहिती दिली आहे।